सप्रेम जय महाराष्ट्र। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं। अरे नितेश राणे, आज सकाळी सकाळी टी व्हीचं तोंड उघडलं आणि तुझं थोबाड दिसलं. बाबा, तू जेव्हा तुझा बाप आणि तुझा भाऊ तुम्ही तिघही राणे पिता पुत्र जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस तुम्हीही मस्जिदमध्ये जाऊन टोप्या घातल्या, तुम्ही मुस्लिम लोकांसोबत गेले, त्यावेळेस तुम्हाला मुस्लिम देशभक्त वाटायचे. आज तुम्ही भारतीय जनता पार्टीत गेला म्हणून तुम्हाला मुस्लिम देशभक्त वाटत नाही. हा तुमचा स्वहितासाठी, स्वतःच्या राजकारणासाठी, हा तुमचा जो पक्षाचा दलबदलूपणा आहे ना, त्यामुळं तुम्ही भंकसपणा करून तुम्ही इतरांवर टीका करू नका. आणि ठाकरे कुटुंबाला तुम्ही हिंदुत्व शिकू नका रे बाबा. अरे ठाकरेंनी तुम्हाला जन्म दिला राजकारणामध्ये. तुमचा बाप अक्षरशः गोळ्या घालून ठार केला असता, लक्षात घ्या. या राजकारणामध्ये तुमच्या बापाला साध्या एका सैनिकापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत नेण्याची किमया ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतो तू? अरे उद्धव साहेब हे शिवसैनिकांच्या मनामनात आहे. आज तुम्ही लक्षात ठेवा, भाजपात जाऊन तुझे आरोप उद्धव साहेबांवर करतोय ना, उद्या भाकरी फिरणार, उद्या इंडिया महाविकास आघाडीची सत्ता या देशामध्ये येणार, महाराष्ट्रामध्ये सुद्धा इंडिया महाविकास आघाडीचं सरकार येणार, फायली पुन्हा ओपन होणार आणि तुम्हीही तिघं पिता पुत्र जेलमध्ये दिसणार. लक्षात ठेवा. माज आलाय तुम्हाला, माज. तुम्ही ज्या आवेशामध्ये बोलतायत ना, उद्धव साहेबांवर टीका करतायत, म्हणजे मातोश्रीमध्ये त्यांच्या कामगाराने जी मुलाखत घेतली, अरे ते राऊत साहेब आहेत, 2 लाईटने आम्ही अख्ख्या जगामध्ये लाईट लावून मुलाखत घेऊ. तुमची लायकी बघा. अरे फक्त कुत्र्यासारखं भुकायला तुम्हाला भाजपाने ठेवलंय. फक्त भुंकायचं आणि TRP मिळवायचा. पण हाच TRP तुम्हाला जेव्हा इंडिया महाविकास आघाडीची सत्ता येईल, तुम्हा राणे पिता पुत्रांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. ज्या वेळेस तुम्ही नकली शिवसेना म्हणतात, उद्धव साहेबांवर बोलतात, जे गद्दार आमच्यातून गेले त्यांना प्रोत्साहन देतात, त्यांना पुन्हा सत्य देण्याची भाषा करतात, लक्षात ठेवा, शिवसैनिक विसरणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. यंदा पुन्हा उद्धव सरकार.